नर्मदे हर. आज दिनांक 31 डिसेंबर 2025, वर्षाचा आजचा शेवटचा दिवस 2025चा कॅलेंडर प्रमाणे आपण आहोत धर्मेश्वर महादेव धाम इथे. आणि आपला नर्मदा पायी परिक्रमेचा आहे 59वा दिवस. आपण आताच्या प्रवासाला निघणार आहोत पुढे. आता वाजलेले आहेत 7 वाजता आपण आजचा प्रवास चालू करणार आहोत. तर चला बघूयात आज काय काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. नर्मदे हर. धर्मेश्वर महादेवांचं दर्शन इथं धर्मराजांनी स्थापन केलेलं चित्र रेखाटले आहे. धर्मेश्वर महादेव स्थापना. इकडे श्रीरामांनी स्थापन केलं रामेश्वर महादेव. आधी हे मंदिर पलीकडे बांधमध्ये होतं, ज्याला इंदिरा सागर बांध म्हणतात. तिथून याला तिकडून आणून इथं नवीन बसवलं गेलेलं आहे. सकाळी सकाळी आता परिक्रमावासी निघालेत आपल्या पुढच्या मार्गाला. बोरस ना टिपरसच्या मार्गाला. बोरस पुढे. दुपारचं भोजन प्रसादी टिपरसला आहे. आणि त्यानंतर आपण पुढचं ठरवू कसं काय हे करायचं ते. चला बघूयात आजचा अनुभव. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आपल्याला एका गावात एका बंधूंनी चाय प्रसादीसाठी बोलावलेलं आहे. आणि त्या चाय प्रसादीला आता आपले सगळे परिक्रमावासी गेलेले आहेत. मोठा हायवे रस्ता आहे, पाहू शकतात तुम्ही. हायवेने मोठमोठ्या गाड्या जातात. कदाचित हा देवासचा रस्ता असावा, इंदोर देवास असा काही असावा कदाचित, सांगता नाही येतं मला. चला तर बघूया पुढे काय काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. सगळे परिक्रमावासी इथे चाय प्रसादीसाठी आलेले आहेत. आज सूर्यनारायणाचं दर्शन शेतातून अशा प्रकारे झालेलं आहे. सकाळी गावकरी गुरं चारायला नेत आहेत आणि आपले परिक्रमावासी पुढच्या मार्गाला लागल्यात. आज थोडं दुःख पण आहे बऱ्यापैकी. चला तर जाऊया पुढे. नर्मदे हर. सिद्ध सांगाडी अखंड ज्योती मंदिर. इथं थोडंच पुढे आल्यावर आपल्याला एक आश्रम लागलेला आहे. त्या आश्रमात बालभोग आणि भोजन प्रसादी सेवा दिली जाते. आता चाय प्रसादी आणि बालभोगची सेवा दिली जाते. तर चला आपण घेऊयात बालभोगची सेवा. नर्मदे हर. पुढे एक गाव आलेलं आहे, ग्रामपंचायत बॉई जगवाडा. इथून आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे आणि आपला परिक्रमा मार्ग. इथून आपल्याला आता या गावातून पुढचा छोटा रस्ता घ्यायचा आहे. हायवेचा रस्ता आता संपला आहे. बरं आहे, कारण हायवेला चालायला थोडी भीती वाटते आणि त्या भीतीपायी आता इथं आपण रिलॅक्स चालू शकतो. छोटा रस्ता असतो, वर्दळ कमी असते, गाड्या असतात पण कमी असतात. आता काही प्रॉब्लेम नाही. चला तर बघूयात आता इथून पुढचा एक्सपिरियन्स कसा आहे. नर्मदे हर. आता पडायचं आहे आणि इथून आपल्याला गावाच्या बाहेर पडायचं आहे. तर चला जाऊया. 6 किलोमीटर चालून आल्यानंतर आपले परिक्रमावासी विश्रांतीसाठी बसलेले आहेत. आणि आता थोडीशी विश्रांती घेऊन परत पुढे एक 7 किलोमीटर चालायचं आहे. तुम्ही जर पाहिलं कॅमेऱ्यात
आज इथं जेवढी नजर जाते तेवढे असे खूप मोठे मोठे क्षेत्र आणि पूर्ण गव्हाचे, एकदम लांब लांब, जणू की कोणी हिरव्या कलरची चादर, ते आपलं ग्राउंड असतं ना क्रिकेट स्टेडियम, त्याच्यापेक्षाही 4 पटीने मोठं क्षेत्र इथं कंटिन्युअसली गव्हाचे दिसत आहेत. जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत क्षेत्र सगळे गव्हाचे आहेत. नर्मदे हर, इकडे बाबाजी येत आहेत. नर्मदे हर. परिक्रमावासियांच्या पाठीवर असे बॅग्स असतात. त्या बॅगेत रोजचं आपले कपडे, आपला अंथरूण, आपलं पांघरून, असं मोठा फोम असतो मॅट, ते खाली झोपण्यासाठी असतं. नर्मदे हर. इथून गावाच्या मेन रस्त्यातून आल्यानंतर आपल्याला चहा प्रसादीसाठी बोलवलं. इथं या घरी चहा प्रसादी दिली जाते. तर चाय प्रसादी आणि बालभोग प्रसादी दिली जाते वाटतं. असं एकदम छानसं सारवलंय. परिक्रमावासी नर्मदा माईचा जप करतायत. इथं यांचं पक्का घर आहे आणि इकडं कुटीचं घर. चाय प्रसादी घेऊन 1 ते 1.5 किलोमीटर पुढे चालून आल्यानंतर आपल्याला नर्मदा रिवा ट्रस्ट, नर्मदा घर, इथे आपल्याला हे भेटले एक आश्रम. आश्रमात पण आपल्याला आता बालभोगचं हे भेटलं. आज एकादशी आहे, तर परिक्रमावासियांसाठी खिचडी प्रसाद दिला जातो. खिचडी प्रसादीचा बालभोग आहे. आश्रमातील आतील परिसर अशा प्रकारे. सतावास नामपूर, इकडं परिक्रमावासियांसाठी झोपण्यासाठी रूम आहेत. इथं मंडप आहे. भोजन प्रसादी. दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि आपण आता निघालेलो आहोत या आश्रमातून पुढच्या प्रस्थानाकडे. इथून अजून आपलं 10-12 किलोमीटर आता पुढचा आश्रम आहे. तर चला जाऊयात पुढच्या आश्रमाला. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर आपल्याला मुख्य मार्ग समोर जातो आणि टिपरास आश्रम परिक्रमा मार्ग डाव्या हाताला जातो. इथून आता आपल्याला डाव्या हाताला वळून पुढच्या मार्गाला जायचंय. इथून पहिले टिपरास गाव लागल. टिपरास नंतर आपण जाणार आहोत फतेपूर नंतर आपल्याला पुढचं हे लागणार आहे आश्रम. तर चला बघूयात पुढचा मार्ग कसा आहे ते. समोर आल्यानंतर आपल्याला एक मुख्य रस्ता लागतो. तिथून उजवीकडे वळून आपल्याला समोर गाव दिसतंय टिपरास, त्या गावाकडे जायचंय. तर चला टिपरासकडे जाऊयात आपण. नर्मदे हर.
आपण आलोय टिपरास या गावात. टिपरास या गावातून जायचं आहे आपल्याला आणि पुढे नदी क्रॉस करायची आहे. तर एक मार्ग सरळ जातो, एक डावीकडे जातो. इथे दिलंय नर्मदा परिक्रमा मार्ग. नर्मदे हर. परत आपला नदीकडे डाव्या मार्गाला रस्ता जातो. आपण त्या रस्त्याने जाणं. तिथं झेंडी पण लावली आहेत. पुढे आल्यानंतर इथे एक ब्रिजचं काम चालू आहे, पण आपल्याला ब्रिजवर तर नाही जाता येणार आहे. आय थिंक नावडी असेल, नावडीने आपल्याला क्रॉस करावं लागेल. आणि इथे बोटसाठी आपल्याला वेट करावं लागणार आहे. सगळे काही पुढच्या परिक्रमावासी गेले तर पलीकडच्या तटाला. आता तिकडनं नाव आल्यानंतर आपल्याला जाता येणार आहे. सगळेजण इथे नावची वाट बघत थांबलेले आहेत. तर गाडी पण येते जातं, गाडी पण येतात नावडीमध्ये. तेच चढतायत नाव. आता निघाला ओढीत बसून पलीकडे जायला. अशा पद्धतीने नाव दोरी ओढून पलीकडे लावली जाते. नाव क्रॉस करून आपण आता आलेलो आहोत पलीकडे. आणि इथून आपण आता एक 5 ते 7 किलोमीटर आश्रम आहे, तिथं आज मुक्कामाला जाणार आहोत. तर चला जाऊयात आजच्या पुढच्या मार्गाला. नर्मदे हर. आश्रम होतं तिथं, घाईघाईत व्हिडिओ घेता नाही आला. तिथं आल्या आल्या फुलांनी स्वागत केलं होतं परिक्रमावासियांचं. आणि खायला गरम गरम चिक्की म्हणजे पातळ चिक्की दिली होती. आणि थोडंच पुढे आलो, ऊसाचा रस आहे आलो. आणि इथे ऊसाचा रस पाजवला जातो परिक्रमावासियांना. नर्मदे हर. बापरे बाबा, पुढे आलेले आहेत मेलपिपली या गावात. पूर्ण गावाची एकच थीम कलरला, एकदम पांढऱ्या कलरच्या भिंती आणि आतमध्ये सारवलेलं, घराच्या आतमध्ये सारवलेलं आणि नर्मदे हर आणि पांढऱ्या कलरच्या भिंती. सगळं सेम सेम प्रत्येकाचं घर असेल कदाचित. तुम्ही जर पाहिलं तर असं अंगण सारवलेलं आहे. त्यांनी कॉन्क्रीट केलेलं आहे, पण प्रत्येकाचा पाहत असं तुम्ही दूरपर्यंत फक्त पांढराच कलर दिसतोय. एकदम जुनं घर आणि एकदम शांत असं वातावरण. सुंदर गाव जे म्हणतात ना, तशी फिलिंग येतं. एकदम सुंदर गाव. इथंही घर अशा पद्धतीने सारवलेलं. परत पुन्हा गली आली, ती पूर्ण पांढरीच आहे. आजूबाजूला
इथं शेजारी फुटपाथलाही त्यांनी सारवलेलं आहे, म्हणजे एक कचरा दिसणार नाही या गावात. आपल्या सिटीलाही शहरालाही लाजवेल असं एकदम स्वच्छ. नर्मदे तर जवळच मैया आहे. मैयाचं बॅक वॉटर इथपर्यंत आहे. आणि इकडे जर आपल्याला दिसतंय समोर मंदिर, तेच आपला आश्रम आहे. आणि आपल्याला आता हा रस्ता फिरून एक 500-700 मीटर त्या आश्रमात जायचं आहे. आपला आश्रम परिसर अशा पद्धतीने दिसतंय. परिक्रमावासी आश्रमात जाताना इथं असं मोठी मिरचीची शेती. इमली घाट भोजन एवं ठहरने की व्यवस्था. आश्रम आहे, ओपनच दिसतंय. इकडे रताळ्याची शेती आणि सूर्य आपला आस्थानाकडे सूर्यास्ताकडे वळतोय. इमली घाट, मिर्जापूर, नर्मदेश्वर महादेव एवं नर्मदा मंदिर. नर्मदेश्वर आश्रमाचा परिसर असा आहे. मिर्जापूर येथील हे नर्मदा मैयांचं मंदिराचं दर्शन आपण घेऊयात. नर्मदे हर नर्मदे हर. आणि जवळच शिवलिंग, मिर्जापूरच्या येथील शिवलिंगाचं पण दर्शन. अशा प्रकारे नर्मदे हर आणि हा मंदिर परिसर. आणि जर तुम्ही समोर पाहत असाल तर साक्षात मैयाचं दर्शन आपल्याला होत आहे. आणि इथून पाहिल्यावर असं वाटतंय की मैयाचा जो प्रवाह आहे इथं खूप जोरात आहे. खूप जोरात प्रवाह दिसतोय तो मैयाचा, तुम्हाला दिसत असेल इथून. अशा प्रकारे आजचं मैयाचं दर्शन नर्मदे हर. ची भोजन प्रसादी, मिक्स व्हेज भाजी, पुरी,
आणि बुंदी. सीताराम 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 सीताराम. नवीन वर्षाच्या आगमनासाठी संपूर्ण गाववाले सगळे इथं या मंगल कार्यालयासारखं आहे तिथं एकत्रित झालेले आहेत आणि दालबाटीचा प्रोग्राम करतायत ते. त्यांचा रात्री 12 वाजेपर्यंत दालबाटीचा प्रोग्राम आहे. पण आता आपल्याला जेवण झालंय म्हणून झोपायचं आहे. तर आपण आता झोपून आपल्या आपल्या कक्षाकडे जाऊन झोपणार आहोत. नर्मदे हर. शुभरात्री.